डेकाटी परिसरातील नागपूर जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर असलेल्या प्रेरिकेशन टॉवर मध्ये एका तरुण कामगाराच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। कामगार मानव केवलराव भालेकर वयवर्ष 22 राहणार पटेल नगर कन्हान याचा रसायनाच्या टाकीत पडून झालेल्या भयंकर जखमांमुळे उपचारादरम्यान मृत्यू झालाय। शनिवारी 11 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता मानव भालेकर कंपनीतील बॉयलर जवळ शिडीवर काम करत असताना पाय घसरून थेट रसायनाच्या टाकीत पडले। या घटनेने त्याचे 80% शरीर गंभीरपणे भाजले गेले। त्याला तातडीने कामठीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवावे लागले। तिथे डॉक्टरांनी मानवच्या शरीरावरील 80% भाजलेली त्वचा बरी करणे कठीण असल्याचे सांगितले। अखेर 18 जानेवारीच्या पहाटे मानवने उपचारादरम्यान प्राण सोडले। मानव भालेराव हा कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य होता। त्याच्या निधनाने आई आणि वृद्ध आजी यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे। या अनपेक्षित घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आवाज उठवत कंपनीच्या मालकाला न्यायोचित आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला स्थायी नोकरी देण्याची मागणी केली आहे। प्राप्त झालेल्या माहितीनुसार कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कोणतेही सुरक्षतेचे प्रशिक्षण दिले जात नाही, तसेच कामगारांसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षेच्या सुविधा देखील उपलब्ध नाहीत। मानव भालेकरच्या मृत्यूमुळे कंपनीतील कामगारांच्या सुरक्षतेबाबतची उदासीनता उघड झाली आहे। अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे कामगारांचे प्राण धोक्यात असल्याची चर्चा सध्या कन्हान परिसरात रंगली आहे। पोलिसात नोंद, पण कारवाई कधी होणार? या प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे। मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत। या दुर्घटनेमुळे कन्हान परिसरातील नागरिक, सामाजिक संघटना व कामगार एकत्र येऊन कंपनी विरोधात निषेध व्यक्त करत आहेत। कंपनीने मानवच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि नोकरीची हमी दिली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। कामगारांच्या जीवावर उदारखोर कंपनी मालकाची बेफिक्री वृत्ती संपेल का? गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता ऋषभ बावणकर, कन्हान, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।